नमस्कार. आपण बघतोच आजूबाजूला मोठमोठी बांधकामं उभी राहतात. पण या उद्योगाचा एक मोठा हिस्सा अजूनही त्याच जुन्या पद्धतीने चालतो, म्हणजे घ्या, वापरा आणि फेका. याचा परिणाम प्रचंड कचरा तयार होतोय. आकडेवारी बघितली तर जगातला 30 ते 40% कचरा याच क्षेत्रातून येतोय. आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर तो पण जवळपास 40%. पर्यावरणावर किती ताण येत असेल विचार करा. आज आपण जरा याच समस्येवर एका वेगळ्या म्हणजे खूपच इंटरेस्टिंग उपायावर बोलणार आहोत. बांधकाम क्षेत्रातील चक्रीय अर्थव्यवस्था, म्हणजे कचऱ्याला कचरा न मानता त्याला पुन्हा संसाधनामध्ये कसं बदलायचं हा विचार. आपल्याकडे जे स्रोत आहेत त्यातून हे नेमकं कसं काम करतं, याची अंमलबजावणी कशी होतीये आणि याचं भविष्य काय असू शकतं, हे सगळं आज आपण उलगडून पाहूया. अगदी. चक्रीय अर्थव्यवस्था म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर जी साधनं आपण वापरतो ती शक्य तितकी जास्त काळ वापरात ठेवायची. त्यांचं जे मूल्य आहे ते टिकवून ठेवायचं किंबहुना वाढवायचं आणि एकदा वापरून झालं की ती पुन्हा मिळवायची, म्हणजे रिकव्हर करायची. आता बांधकामाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास याचा अर्थ होतो की इमारतीची जी संपूर्ण जीवनयात्रा आहे, म्हणजे तिचं डिझाईन, मग बांधकाम, तिचा वापर आणि अगदी शेवटी ती पाडण्याची किंवा वेगळी करण्याची प्रक्रिया, या सगळ्याचाच आपल्याला मुळातून पुन्हा विचार करावा लागतो. हे फक्त कचरा व्यवस्थापन नाहीये, म्हणजे नुसता कचरा कमी करणं नाही, तर तो मुळात तयारच होऊ नये यासाठी प्रयत्न करणं. यात मग वस्तू पुन्हा वापरणं, त्यांची दुरुस्ती करणं यावर जास्त भर दिला जातो. हो, म्हणजे हा विचार पूर्णपणे वेगळा आहे. पारंपरिक पद्धतींपेक्षा खूपच पुढे. फक्त वापर कमी करायचा नाही, तर वस्तू बनवतानाच तिचं शेवट काय असेल आणि तिला पुन्हा सिस्टीममध्ये कसा आणता येईल याचा विचार. पण असं करण्यामागे नक्की काय उद्देश आहेत, म्हणजे यातून काय साध्य करायचे आपल्याला? हो, याचे उद्देश खूप महत्वाचे आहेत आणि अनेक स्तरांवर आहेत. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा म्हणजे पर्यावरणाचं रक्षण. कचरा कमी होतो, कार्बन उत्सर्जन कमी होतं. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक लवचिकता. म्हणजे बघा, संसाधनांचा पुनर्वापर केला की खर्च वाचतो, नवीन प्रकारचे व्यवसाय उभे राहू शकतात. बरोबर, म्हणजे इकॉनॉमिक फायदा पण आहे. नक्कीच. तिसरा म्हणजे सामाजिक फायदे. लोकांचं आरोग्य सुधारतं, कारण प्रदूषण कमी होतं, नवीन प्रकारचे रोजगार निर्माण होतात. आणि चौथा, जो खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे आपल्या नैसर्गिक संसाधनांची सुरक्षा. ती मर्यादित आहेत, त्यामुळे त्यांचं जतन होतं. थोडक्यात सांगायचं तर मूल्य जास्तीत जास्त निर्माण करायचं आणि पर्यावरणावर किंवा समाजावर होणारे नकारात्मक परिणाम कमीत कमी करायचे. हे उद्देश निश्चितच खूप महत्वाचे वाटतायत. पण हे सगळं ऐकायला छान आहे, प्रत्यक्षात कसं काम करतं हे? तुम्ही मगाशी आर इम्पेरेटिव्हचा उल्लेख केलात, ते काय आहेत नक्की? हो, आर इम्पेरेटिव्स ही चक्रीय अर्थव्यवस्थेची गुरुकिल्लीच म्हणायला हरकत नाही. यात अनेक आर येतात, जसे की रिड्यूस म्हणजे वापर कमी करणं, रियूज म्हणजे आहे तसंच पुन्हा वापरणं, रिसायकल म्हणजे पुनर्प्रक्रिया करून नवीन वस्तू बनवणं, रिपेअर म्हणजे दुरुस्ती करणं, रिफर्बिश म्हणजे नूतनीकरण करणं, रिकव्हर म्हणजे ऊर्जा किंवा इतर घटक परत मिळवणं. आणि या सगळ्याच्या मुळाशी जो विचार आहे तो म्हणजे रिथिंक किंवा रिडिझाईन, म्हणजे संपूर्ण प्रक्रियेचा, उत्पादनाचा पुनर्विचार करणं, त्याची पुनर्रचना करणं. अच्छा. इथेच डिझाईन फॉर डिसअसेंबली म्हणजे DFD ही संकल्पना खूप महत्वाची ठरते. DFD म्हणजे काय? म्हणजे इमारत बांधतानाच तिची रचना अशी करायची की भविष्यात जेव्हा तिचं आयुष्य संपेल तेव्हा ती सहजपणे पाडण्याऐवजी मोकळी करता येईल, तिचे भाग वेगळे करता येतील आणि त्यातलं जे साहित्य आहे ते मग सहजपणे पुन्हा वापरता येईल किंवा रिसायकल करता येईल. अरे वा, म्हणजे भविष्यात इमारत पाडण्याऐवजी ती उलगडता येईल. काय मस्त कल्पना आहे. अगदी. आणि याला मदत करते अजून एक गोष्ट, मटेरियल पासपोर्ट. मटेरियल पासपोर्ट हे काय नवीन आहे? हे म्हणजे इमारतीत कोणतं साहित्य, किती प्रमाणात आणि कुठे वापरलं आहे याची एक सविस्तर डिजिटल नोंद ठेवणं. जसा आपला पासपोर्ट असतो ना, तसा प्रत्येक मटेरियलचा पासपोर्ट. अच्छा, म्हणजे डिजिटल रेकॉर्ड. हो. आणि यासाठी BIM म्हणजे बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग सारखे डिजिटल प्लॅटफॉर्म्स खूप उपयोगी ठरतात. यामुळे साहित्याचा मागोवा घेणं, त्याची गुणवत्ता तपासणं आणि त्याचा पुनर्वापर करणं खूप सोपं होतं. आणि याचा थेट संबंध तुम्ही लीड किंवा ब्रीम सारख्या ग्रीन बिल्डिंग मानकांबद्दल ऐकलं असेल? हो, ऐकलंय. तर त्यांच्याशी आहे.
कारण ही मानकं सुद्धा पुनर्वापर केलेल्या किंवा पुनर्निर्मित साहित्याला प्रोत्साहन देतात, त्याला क्रेडिट्स देतात. बरं, तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? म्हणजे पारंपरिक पद्धती सोडून या नव्या वाटेने जाण्याची गरज का आहे असं वाटतं? निष्कर्ष तसा स्पष्ट आहे. बांधकाम क्षेत्र आता हळूहळू कचरा म्हणजे सरळ कचराभूमी या विचाराकडून कचरा म्हणजे एक मौल्यवान संसाधन या विचाराकडे वळायलाच पाहिजे. आणि याचे फायदे फक्त पर्यावरणापुरते नाहीत, तर ते आर्थिक आणि सामाजिक सुद्धा आहेत, जसं आपण मगाशी बोललो. पण यात आव्हानं नसतील का? म्हणजे हे लगेच सगळीकडे सुरू होईल असं नाही ना? आव्हानं नक्कीच आहेत. हे खरं आहे की सुरुवातीला कदाचित थोडा जास्त खर्च वाटू शकतो किंवा मग योग्य पुरवठा साखळ्या म्हणजे रिसायकल केलेल्या मालाची उपलब्धता आणि त्याची योग्य सिस्टम ती अजून तेवढी मजबूत नाहीये. नियम आणि कायद्यांमध्ये सुद्धा अजून स्पष्टता यायला हवी. हे सगळं आहेच. पण तरीही जगात अनेक ठिकाणी यशस्वी प्रयोग झाले आहेत. नेदरलँड्समध्ये सर्क्युलर बिल्डिंगचे प्रकल्प आहेत. डेन्मार्कमध्ये रिसोर्स रोज सारखे उपक्रम आहेत. ही उदाहरणं दाखवतात की हे फक्त शक्य नाही, तर ते फायद्याचं सुद्धा आहे. आणि आजच्या काळात जेव्हा आपण हवामान बदल, संसाधनांची कमतरता याबद्दल इतकं बोलतो, तेव्हा याचं महत्त्व अजूनच वाढतं नाही का? अगदी बरोबर. हवामान बदलाचं संकट आपल्यासमोर आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती कमी होतीये, शहरं वाढतायत. या सगळ्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी हा दृष्टिकोन आता अत्यावश्यक बनला आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान पण मदत करतंय. मटेरियल पासपोर्ट, बीमसारखं डिजिटल तंत्रज्ञान, नवनवीन मटेरियल सायन्स आणि महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांनी एकत्र येऊन काम करणं, या सहकार्यावर आधारित इकोसिस्टम्स. या सगळ्यामुळे चक्रीय अर्थव्यवस्थेची व्याप्ती भविष्यात नक्कीच वाढणार आहे. हा आता केवळ एक चांगला विचार नाही, तर ती काळाची गरज बनत चाललीय. खरंच खूप विचार करायला लावणारा विषय आहे हा. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया का? भविष्यात कदाचित आपल्या इमारती केवळ राहण्याची किंवा काम करण्याची जागा नसतील, तर त्या स्वतःचं मौल्यवान संसाधनांचा साठा असतील. एका प्रकारे मटेरियल बँक्स म्हणून ओळखल्या जातील. काय वाटतं? यावर नक्की विचार करा.